लेट्स प्ले. 4 वाजून 5 मिनिटं झालेत. वीस मिनिटांचा अवधी असेल पंच. चला पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू तेजसचा. इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळायचा होता. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत सरोज. मागच्या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग टोटल नक्कीच लावली होती अल्टिमेट बदलापूर गाव टीमने. 79 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. मात्र तशीच इनिंग करावी लागेल कारण गावदेवी आंबेशू संघ एक मोठा संघ आहे. पुढचा चेंडू इथे मात्र यू मिस. आय विल डेफिनेटली. फर्निचर बिघडवलं जाते. फलंदाज सरोजचा आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे अल्टिमेट बदलापूर टीमला. डीजे वन डाऊनचा फलंदाज सेफ खान मैदानाच्या आतमध्ये. तर सेफसाठी नक्कीच मॅडीकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगला खेळाडू आहे सेफ. त्याच्या बॅटमधून 42 धावांचं योगदान पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. अप्रतिम इनिंग पेश करत असताना आपल्या संघासाठी अल्टिमेट बदलापूर गाव टीमसाठी. आता मात्र तशीच फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्या चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. गाव कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन होते. धावफलकावरती ऍड होईल ती एक धाव. तेजस बोराडे गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. P1चं षटक. सामना 4 षटकांचा आहे. अप्रतिम गोलंदाजी तेजसने आतापर्यंत केली आहे. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद करून 1 धाव खर्च केली आहे. ते मात्र कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचं काम असेल अंबेशूर टीमचा अल्टिमेट बदलापूर गाव टीमला. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंत स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तेजस्वी पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होतो तेजस. इथे माझा पंचांकडे अपील केलं गेलं होतं. मात्र पंच सांगतायत डायरेक्ट हिटचा इथे प्रयत्न आणि बॅकअप खराब पाहायला मिळतोय. नशिबाची साथ आणि मिळतील तर या 4 धावा अल्टिमेट बदलापूर गाव टीमला. 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती तेजस सज्ज होईल. इथे मात्र कुठेतरी चूक करताना पाहायला मिळते तो म्हणजे गावदेवी आंबेशिव संघ. पुढचा चेंडू इथे मात्र सेफच्या बॅट मधून ब्लास्ट पाहायला मिळतोय. सेफच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. डीजे षटकाराने धावफलकाला आकाल येईल. धावफलकावरती धावा लागतील तर 13 धावा. आता मात्र सेफ ऑन फायर. सकाळच्या 17 पासून चांगली फलंदाजी करतोय सेफ आपल्या संघासाठी. अल्टिमेट बदलापूर गाव संघासाठी इथे चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंतर स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 14 धावा धावफलकावरती लाभतील.
सामना 4 षटकांचा आहे. कुठेतरी 40 ते 40+ धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच केलं जाईल. अल्टिमेट बदलापूर गाव टीमच्या संघाच्या माध्यमातून गावदेवी आंबेशिव संघ मध्ये क्षमता आहे धावांवरती रोख लावण्याची. त्याच प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणखीन एक चेंडू स्वैर पाहायला मिळतोय. दिशा खराब पाहायला मिळते. गोलंदाज तेजस्वी इथे मात्र कुठेतरी षटकार खाल्ल्यानंतर बॅकफुटला पाहायला मिळतोय. गोलंदाज दिशा भरकटतोय. गोलंदाज तेजस धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी आता मात्र तेजसच्या माध्यमातून. एक देदीप्यमान असं आयोजन क्रिकेटचं आपण पाहतोय. 4 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत. चित्तथरारक असे सामने नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येतील. एक अप्रतिम क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू इथे माता ऑन साइडला चेंडूला खेळून काढले. धावचीची संधी असेल आणि फलंदाज बाद होईल. सैफ खान इथे सैफ खानला परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला आता मात्र नशीब देखील साथ देईल. ते म्हणजे गावदेवी आंबेशिव संघाच्या खेळाडूंच्या बाजूने डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 15 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मागोती घेऊन येईल गोलंदाज मनोहर कडव. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल सैफ शेख. नॉन स्ट्रायकिंगला जियाद मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. अल्टिमेट बदलापूर गाव संघ आता माझा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू इथे माझा गतीमध्ये मिश्रण स्लो गतीचा चेंडू हाताळलाय गोलंदाज मनोहर कडवने आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 15 धावा. त्या गतीमध्ये विश्रांत स्लोवर गतीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. सेफ इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. खूप चांगला झेल इथे कॅरी केला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का लागेल तो म्हणजे अल्टिमेट बदलापूर गाव टीमला. सैफ शेख बॅक टू दी पवेलियन डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमीन. गोलंदाजी मागोती गोलंदाज मनोहर सज्ज आहेत. नक्कीच अनुभवी गोलंदाज आहेत. अनुभवाचा वापर इथे केला जातोय. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू सरळ सलामी देईल आमच्या समालोचन कक्षामध्ये. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी डीजे. फलकावरती लावतील. इथे मात्र जियाच्या बॅट मधून षटकार आलाय. हल्ला चढवलाय गोलंदाज मनोहर कडव वरती. अप्रतिम गोलंदाजी करतोय मनोहर. मात्र हल्ला चढवला जाते. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी.
थँक्यू. 27 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत गोलंदाज मनोहरच्या गोलंदाजीवरती. आता मात्र हल्ला चढवला जातोय फलंदाज जियादच्या माध्यमातून. पुढचा चेंडू जियादसाठी. आणखीन एक फटका खेळायचा होता अलॉंग दी कार्पेट. चेंडूला खेळून काढले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 28 धावा. 28 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली गोल फलंदाजी आता मला पाहायला मिळते जियादच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हलक्या हाताने इथे मात्र कव्हर्सला चेंडूला खेळून काढले. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 29 धावा. डीजे वैयक्तिक पहिलं व सांगे कोटे 30 षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितू. मध्ये जितूचा पहिला चेंडू निर्धाव स्वैर पाहायला मिळते. पंचांची दोन्ही आज समर्थन. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 30 धावा धावफलकावरती संघर्ष करतोय आता मात्र गावदेवी आंबे शिवसंघ मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांना रोखण्यासाठी. पुढचा चेंडू हलक्या हाताने इथे मात्र चेंडूला खेळून काढले. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू कॅरी केला गेलाय. डायरेक्ट हेड इथे देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असेल तर फेकी थोडीशी लेट पाहायला मिळते, उशिराने पाहायला मिळते. तोपर्यंत या चित्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केली जाईल. संघ पुढे सरकतो. धावफलकावरती धावा लागतील त्या 30 धावा. थँक्यू. नवीन फलंदाज ईसा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. इथे माझा मिस टाइम आहे. झेलची संधी. स्वतः एष्टी रक्षक झेल खाली. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का. थँक्यू. थँक्यू. पुढचा चेंडू तर अलॉंग दी कार्पेट चेंडूला तटवायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. परत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 34 धावा. 34 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू इथे मात्र बॅक टू दी बॉल. चेंडूला तटवला गेलाय. डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने संघ पुढे सरकते. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 35 धावा. डीजे थँक्यू. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक घेऊन आले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश तामाने गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतो. मिस टाइम आहे. झेलची संधी. चांगला झेल कॅरी केला जाते मिड विकेटला. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक आदरा लागेल तो म्हणजे अल्टिमेट बदलापूर गाव टीमला. डीजे
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजाज स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. शाजज स्ट्रायकिंग वरती आहे. शाजर स्ट्रायकिंग वरती आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने इथे मात्र चेंडूला खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा जातील त्या 36 धावा. स्लॉगरचं षटक आहे. अनमयचं षटक. आता या षटकांमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकोटप्प्या चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला तटवलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 37 धावा. 37 रन ऑन स्कोरबोर्ड. इथे माझा सेफ खानची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळते तो म्हणजे अल्टिमेट बदलापूर गाव संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आहे. जेलची संधी असेल. स्वतः एसटी रक्षक जेल खाली. आणखीन एक धक्का लागेल अल्टिमेट बदलापूर गाव टीमला. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय वसंत मेहर साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. जय हनुमान एरंदळ संघाचे जुने खेळाडू 40+ चे खेळाडू. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 38 धावा. 38 रन ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 38 धावा. 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी गावदेवी आंबेशेव टीम समोर. डीजे अल्टिमेट बदलापूर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. पहिलं सत्र समाप्त झाले. 38 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी गावदेवी आंबेशेव टीम समोर. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल त्या पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र, जुबेली गावचा एक गोड आवाज महेश धुळे यांना. धन्यवाद ओमकार. धन्यवाद डीजे मास्टर. विजयासाठी आपण येणारे 24 बॉल आणि 39 धावांची गरज. याच दरम्यान एरंजाड गावचे आमचे आदरणीय वसंतजी मेहर जुने जाणते खेळाडू ज्यांच्या माध्यमातून एरंजाड संघाचं नाव अगदी क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच उंच दिशेने आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. आता मात्र 40+ चे खेळाडू वसंतजी मेहर नक्कीच त्यांच्या स्वप्नांना मात्र साकार केलं जाईल या बदलापूर नगरीमध्ये. नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये 40+ च्या मॅचेस. त्याच दरम्यान आमच्या मंचाकावरती 12th मॅनच्या स्वरूपात आदरणीय आंबेशेव प्रीमियर लीगचे समीरजी मोरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत.
ज्याच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये चॅम्पियन ट्रॉफी अंबेशिवच्या मैदानावरती पाहायला मिळेल. 39 धावांची गरज, येणारे 24 बॉल. जाऊया मॅचच्या दिशेने. कोणता संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल या 24 बॉल मध्ये हे मात्र पाहणं योग्य ठरेल. अल्टिमेट बदलापूर की गावदेवी अंबेशिव. सलामीची जोडी मयूर तामाणे आणि ओमकार मोरे. आघाडीचा गोलंदाज सरोज कोहारी. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो, निरंजन सावंत सर आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमसई क्रिकेट संघ एरंजाड आणि ओमसई चषक 2021 या स्पर्धेमध्ये. पहिले षटक, येणारे 24 बॉल, 39 धावा. स्ट्राइक एंडला ओमकार, नॉन स्ट्राइक एंडला मयूर. आघाडीचा गोलंदाज सरोज. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. ओमकार मोरेच्या बॅट मधून डीप कव्हरला जाईल चेंडू, सरळ सीमारेषा पार. हा येतोय पहिला संघर्षाचा चौकार. चोवीस बॉल आणि 39 धावांची गरज. सुरुवात दमदार पाहायला मिळते. यावेळेस ईट का जवाब पत्थर से. ओमकार मोरेच्या बॅट मधून पहिला दर्जेदार स्ट्रोक, चौकार. इथे यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. यावेळेस सरोज कोहारी कमबॅक करत असताना हा चेंडू येतोय डॉट. पहिल्या सत्रामध्ये जियाच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिलेत. एक जबरदस्त फलंदाजी मिडल ऑर्डर मध्ये करत असताना जियादला पाहिलंय. आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. बेलवली संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ फाईट करेल यावेळेस. पिच बॉल परफेक्ट, बॅट ऑफ द मिडल. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. यूज इट मॅक्झिमम. बिग 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 लॉंग वे षटकार. धावसंख्या फलकावरती यावेळेस 1-0. 10 धावा. सचिन रमेश तेंडुलकर यांचा लकी फिगर आपण पाहतोय. क्रिकेटची देवता. तब्बल वन डे कारकिर्दीमध्ये 17,598 धावा ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत. सचिन रमेश तेंडुलकर यांचा लकी फिगर 1-0 आपण पाहतोय यावेळेस धाव फलकावरती. स्ट्राइक एंडला ओमकार मोरे, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर तामाणे. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस सरोज कोहारीची पाहायला मिळते. षटकारालाही चौकारालाही परंतु कमबॅक करण्याची धमक या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला आपण पाहतोय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या धावसंख्येवरती. 24 बॉल 43 धावांची गरज असताना प्रत्येक बॉल वरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. एकोणचाळीस धावांची गरज. टोटल आपण पाहतोय या मॅच मध्ये 12 धावा या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं यावेळेस संपन्न होते. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा जिंकण्यासाठी येणारे अजूनही 18 बॉल 27 धावांची गरज. 9.00 च्या गतीने 27 धावा गावदेवी अंबेशिव टीमला बनवावा लागतील की या धावा डिफेन्स केल्या जातील. अल्टिमेट बदलापूर टीम कडून येणारे 18 बॉल 27 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जी फलंदाजी
जिहादने पहिल्या षटकामध्ये केली आहे, पहिल्या सत्रामध्ये केली आहे ती गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल जिहादला. जबरदस्त खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू आपण पाहतोय. अल्टिमेट बदलापूर टीमच्या वतीनं जिहादला एक अष्टपैलू कामगिरी. येणारे 18 बॉल 27 धावा. मेहनतीची पराकाष्ठा इथून करावी लागेल. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणींना एकच सांगा, या स्पर्धेमधील तुमची स्वप्न किती मोठी आहेत. यावेळी जिहाद जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल येतोय मयूर तामाणेसाठी. डॉट, एक एक डॉट चेंडू इथे प्रेशर निर्माण करेल. दबावाखाली वावरत असताना गावदेवी अंबेशिव टीम. येणारे 17 बॉल 27 धावांची गरज. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने सैफ होते. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या यावेळेस जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावरती. 39 धावांची गरज असताना अद्याप 26 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस दिशेपासून भरकट आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी. यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. एक चांगली मॅच, एक चांगलं बॅटल, एक चांगला संघर्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस ओमकार मोरेसाठी. बीड आपला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. गॅदर केला जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या मॅच मध्ये. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या महत्वाच्या 4 क्रिया तुम्हाला सातत्याने करावा लागतील. जशी साथ गायकाला वादकाकडून अपेक्षित असते तशी साथ गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असते. हेच मात्र दाखवून देत असताना यावेळेस फलंदाज होत आहेत बाद. बिग विकेट. मयूर तामाणे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटची नितांत गरज होती. पहिला अडसर दूर केला जातोय. हा पहिला ब्रेक थ्रू मिळवत असताना अल्टिमेट बदलापूर संघ. मयूर तामाणे बॅक टू द पॅव्हिलियन. वैभव खाकले येतात तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. नॉन स्ट्रायकिंगला असतील. वैभव खाकरेला कोण विसरेल, ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त फलंदाजी केली आहे. जिहाद. इथे अप ट्रॅकर बॉल ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ दी विकेट. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येतात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती यावेळेस सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जाते. विशाल राणे आम्हाला माहिती देतील. 17 धावा 39 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. येणारे 13 बॉल 22 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सरळ कव्हर पॉइंट मध्ये. यावेळेस युसिट बिग बिग लॉंग वे षटकार. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. अल्टिमेट बदलापूर टीम. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नकोय.
येणारे 12 बॉल 16 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी अंबेशिव बनाम अल्टिमेट बदलापूर टीम संघर्ष करावा लागेल. जर गोलंदाजांचं वर्चस्व असेल तर अल्टिमेट बदलापूर संघ या मॅच वरती पकड मजबूत करेल. इथे मात्र ओमकार मोरे सेट ऑन फायर. जर फलंदाजी चांगली केली तर गावदेवी अंबेशिव टीम यावेळेस बेलवली संघाच्या अगेन्स्ट फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. बारा बॉल 16 धावांची गरज. विशाल राणे यावेळेस माहिती पुरवत असताना माफ करा. येणारे 12 बॉल 16 धावांची गरज. चांगली मॅच. अंबेशिव प्रीमियर लीगचे अध्यक्ष समीर मोरे आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला अंबेशिवच्या मैदानावरती चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला मिळेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये 12 बॉल 16 धावा. संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये ईसा गोरे तिसरं षटक संघाच्या वतीनं. पहिलाच बॉल यावेळेस चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंगॉनला बीट करून यूज इट आउट ऑफ द पार्क. बिग बिग लॉंग वे षटकार. बारा बॉल 16 धावांची गरज असताना पहिल्याच बॉल वरती वैभव खाकरे आपल्या नावाची ताकद आपल्या नावाची दहशत दाखवत असताना एक जबरदस्त स्ट्रोक षटकाराने हा सामना इथे खुला केलाय. येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. वड मॅच. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. आज भी लोग पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये भरोसा दाखवलाय नरेश कडवणे वैभव खाकरे वरती. येणारे 11 बॉल 10 धावांची गरज. इथे वेळेस या बॉल वरती आपण पाहतोय डॉट चेंडू. जबरदस्त कमबॅक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ईसा गोरे. मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल वापसी करायची असेल अल्टिमेट बदलापूर संघाला. येणारे 10 बॉल 10 धावांची गरज. यावेळेस लेग बायच्या रूपाने मिळते 1 धाव. बॉल रन इक्वेशन. येणारे 9 बॉल 9 धावांची गरज. 39 धावांची गरज असताना 30 धावा स्कोर कार्ड वरती गावदेवी अंबेशिव टीम. इथे यावेळेस सोर पिच बॉल. चेंडू चाललाय सरळ वाईडिश लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. गावदेवी अंबेशिव टीमला हार मानणार नाहीये. अल्टिमेट बदलापूर संघ कित्येक संघ रडताना आम्ही पाहिलेत. कित्येक संघ आम्ही असताना पाहिलेत. अप अँड डाऊन ची मॅच आम्ही पाहिले. कित्येक मॅचेस मध्ये चढ उतार आम्ही पाहिलेत. सुख दुःखाने भरलेला क्रिकेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस फिल्डिंग यावेळेस चुका कराल तर यावेळेस तुम्ही विजयाला मुकाल. इथे येते चौकार. रन्स मिळतील 4. थँक्यू. 35 धाव फलकावरती फक्त 4 धावांची गरज. इथे यावेळेस वैभव खाकरे. इथे होत आहेत बीट. ईसा गोरेचं हे षटक संपन्न होते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 35. येणारे 6 बॉल 4 धावांची गरज. वड मॅच.
इथे मात्र कमबॅक करावा लागेल. आता मात्र इथून युक्ती लढवावी लागेल. स्ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असेल या मॅच मध्ये. अल्टिमेट बदलापूर संघासाठी येणारे 6 बॉल 4 धावांची गरज. शेवटचं षटक अबांच्या खांद्यावरती. 4 धावा रोखल्या जातील का? या धावा डिफेन्स करायचे या मॅच मध्ये. हेच कान मंत्र देत असताना सैफ राईट आर्म राऊंड. इथे गोलंदाजी करत असताना पंचांच्या उजवीकडून एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव इथे होते कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 37. येणारे 5 बॉल 2 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. या मॅच मध्ये गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली अल्टिमेट बदलापूर टीमची. येणारे 5 बॉल 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला असतील ओमकार मोरे. आव्हान इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. हा बॉल येते डॉट. डॉट चेंडू तुम्हाला फेकावे लागतील तरच या मॅच मध्ये वापसी होऊ शकेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. येणारे 4 बॉल 2 धावांची गरज. इथे यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव इथे मिळतीये ओमकार मोरेला आणि गावदेवी अंबेशिव टीमला. स्कोर लेवल फक्त 1 धावेची गरज. येणारे बॉल शिल्लक असतील 3. 1 धावेची गरज जिंकण्यासाठी अंबेशिव टीमला. तीन बॉल 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना यावेळेस क्लोज पाहायला मिळते मैदानावरती. अल्टिमेट बदलापूर टीम इथे यावेळेस फटक्यासाठी जागा बनवली आहे. इथे मात्र विजय चौकार येते वैभव खाकरेच्या बॅट मधून. इथे विजयी सलामी देत असताना या मॅच मध्ये गावदेवी अंबेशिव टीम संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक अल्टिमेट बदलापूर टीम, जियाद and Saif and all team.